गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विपणन संशोधन ओळख या पहिल्याच चॅप्टरमधील पुढील आढावा घेऊया. विपणन संशोधनाची कार्ये. आता विपणन संशोधनाचे आपण उद्देश पाहिले किंवा विपणी संशोधन व विपणन संशोधन यातील फरक पाहिला. याचबरोबर विपणन संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत याचा देखील विचार केला. आता विपणन संशोधनाची कार्ये कोणती आहेत ही आपण चर्चा करूया. विपणन संशोधनाची कार्ये यामध्ये ग्राहकासंबंधित माहिती मिळवणे, ग्राहकांच्या प्रतिक्रिया व दृष्टिकोनाचे मूल्यमापन करणे, उत्पादकास येणाऱ्या अडचणीचे स्पष्टीकरण करणे, निर्णय घेण्यास मदत करणे, याचबरोबर भविष्यकालीन बाजारपेठ परिस्थितीचा अंदाज. तर ग्राहकांसंबंध माहिती मिळविण्यामध्ये बाजारपेठ व्यवस्थापकास कोणताही व्यवसाय करत असताना त्वरित किंवा अचूक निर्णय घेणे हे आवश्यक असतं. कारण जशी परिस्थिती निर्माण होईल त्याप्रमाणे विपणन संशोधनही केले पाहिजे, त्याचप्रमाणे निर्णयही घेतले पाहिजेत. म्हणजेच आजच्या आधुनिक युगात फक्त वस्तू उत्पादनावरच भर देऊन चालणार नाही, तर बाजारपेठांवर सुद्धा भर दिला पाहिजे. म्हणून याची कार्ये ही महत्त्वाची ठरतात. ग्राहकासंबंध माहिती मिळवणे यामध्ये बाजारपेठ संशोधन म्हणजेच विपणन संशोधनाद्वारे ग्राहकांचे वर्गीकरण केले जाते. कोणत्याही बाजारपेठेमध्ये ज्यावेळी तुम्हाला वस्तू विकायची असते त्यावेळी असं करून चालत नाही की आपण वस्तू किंवा सेवा किंवा एखादं दुकान ओपन केलं आणि त्या दुकानामध्ये असलेल्या सगळ्या वस्तू यांचा खप हा ग्राहकांकडून होईल असं होतच असं नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला वस्तू व सेवा विक्री करायची आहे त्या ठिकाणी असलेल्या ग्राहकांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, ग्राहक वर्गीकरण करणं गरजेचं आहे. म्हणजे ग्राहक वर्गाविषयीची विविध प्रकारची माहिती मिळवली पाहिजे. ही माहिती विपणन संशोधनाद्वारे मिळवली जाते. म्हणजेच काय, ग्राहकाचे वय, लिंग, शैक्षणिक पात्रता, उत्पन्नाचे प्रमाण किती आहे, आवड-निवड, ग्राहकांची अभिप्रियता, प्रतिक्रिया या सर्व गोष्टींची माहिती विपणन संशोधनामध्ये मिळवली जाते. याचबरोबर या ग्राहकांकडे वस्तू खरेदी करण्यासाठी किती तयार आहेत किंवा यामध्ये ग्राहकांसंदर्भात अनेक निष्कर्ष किंवा अनुमान हे काढण्यात येतात. म्हणून अशी अनेक ग्राहकांशी संबंधित असलेली सगळी माहिती मिळविण्याचे कार्य विपणन संशोधनामध्ये केलं जातं. नेक्स्ट, ग्राहकांच्या प्रतिक्रिया व दृष्टिकोनाचे मूल्यमापन करणे. विपणन संशोधनाद्वारे म्हणजेच बाजारपेठ संशोधनाद्वारे वस्तू जाहिरात, विक्रय वृद्धी साधने, वस्तूची बांधणी या सगळ्या गोष्टींचा समावेश हा असतो आणि त्याबद्दल ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांचा याच्यावर काय परिणाम होतो हा आढावा घेतला जातो. म्हणजे एखादी वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध केली, फॉर एक्झाम्पल समजा पेप्सोडेंट ही पेस्ट आपल्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे, परंतु पेप्सोडेंट या पेस्टसाठी बाजारपेठेमध्ये अनेक पर्यायी वस्तू देखील उपलब्ध आहेत. जसे क्लोजअप, दंतकांती किंवा इतर अनेक पर्यायी पेस्ट ज्या आहेत या बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात. म्हणून यामध्ये प्रत्यक्षात स्पर्धक कोण आहेत यांचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर स्पर्धकाच्या वस्तूशी तुलना करून आपण आखलेल्या धोरणांचे मूल्यमापन केले जाते. आपण आखलेल्या धोरणांमार्फत ग्राहकांचा दृष्टिकोन काय आहे याचा देखील अभ्यास केला जातो. म्हणजेच विक्री वाढ होण्यासाठी विविध साधनांचा वापर करून ग्राहक कसे आपली वस्तूंची विक्री कशी होईल, ग्राहक कसे आपल्याकडे वळतील याचा अंदाज देखील घेतला जातो. विपणन संशोधनाद्वारे ग्राहकांच्या प्रतिक्रिया किंवा दृष्टिकोनाचं मूल्यमापन केल्यानंतर विक्री किमतीत सूट देण्याची गरज आहे का उधारीची सवलत देण्याची गरज आहे का विक्री बरोबरच विविध सेवा व सवलती देण्याची गरज आहे का याचे देखील निर्णय घेण्यासाठी विपणन संशोधन उपयोगात येते.
नेक्स्ट, उत्पादकास येणाऱ्या अडचणीचे स्पष्टीकरण करणे. विपणन संशोधनामध्ये उत्पादकास अनेक अडचणी या येत असतात आणि त्यांचं स्पष्टीकरण व विश्लेषण हे केले जाते. म्हणजेच समजा एखाद्या वस्तूची बाजारपेठेमध्ये विक्री कमी झाली तर ती का झाली याचा अभ्यास विपणन संशोधनामध्ये केला जातो. म्हणजे काय कारणे असावीत, किंवा किरकोळ व्यापारी असतील तर ते नाराज आहेत का, किंवा ग्राहक वस्तू खरेदीसाठी इच्छुक नाहीत का, किंवा रस त्यांचा नाही का, याचा विचार केला जातो. म्हणून उत्पादकाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्पादकाला येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत याचं स्पष्टीकरण करणे हे खूप महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे ग्राहक हा महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे उत्पादकास देखील धोरणांचा विचार करून आवश्यक ते बदल करून अडचणींवर मात करणे हे गरजेचे असते. नेक्स्ट, निर्णय घेण्यास मदत. विपणन क्षेत्रातील विविध प्रकारचे निर्णय घेण्यासाठी विपणन संशोधन हे उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, ज्या वस्तू किंवा सेवांची विक्री होतीये त्यासाठी वापरली जाणारी जाहिरात ही परिणामकारक आहे का याचा विचार केला जातो. किंवा वस्तूची किंमत निश्चिती जी केली आहे ती कशी करावी, वस्तू वितरण साखळी काय असावी. आता वितरण साखळी म्हणजे काय, तर वस्तू विकत असताना ज्याप्रमाणे वस्तूचं स्वरूप आहे त्याप्रमाणे वितरण साखळी ठरत असते. मग वितरण साखळीमध्ये अनेक साखळ्या आहेत. उदाहरणार्थ, उत्पादक ते ग्राहक, म्हणजे यामध्ये कोणत्याही मध्यस्थांची साखळी नसते. उत्पादक ते ग्राहक म्हणजे उदाहरणार्थ शेतकऱ्यांनी विकलेला भाजीपाला. उत्पादक कोण आहे, शेतकरी, आणि ग्राहक कोण आहे, तर प्रत्यक्षात उपभोक्ता, जो ती वस्तू उपभोगणार आहे, जो ती वस्तू स्वतः घेणार आहे तो उपभोक्ता किंवा ग्राहक. दुसरं, समजा यंत्रसामुग्री आहे तर यंत्रसामुग्रीमध्ये वितरण साखळी ही वेगळी असते. यामध्ये कसं असतं, उत्पादक, नेक्स्ट होलसेलर, अँड देन कंज्युमर. म्हणजेच वस्तू उत्पादित करणाऱ्या एखादी कंपनी असेल तर याच्यानंतर ती घाऊक व्यापाऱ्यांना विकली जाते आणि घाऊक व्यापाऱ्यांनंतर ती ग्राहकांकडे पोचते. म्हणजे प्रत्येकाची वितरण साखळी वेगळी आहे. ही वितरण साखळी कशी असावी याचा निर्णय देखील विपणन संशोधनाद्वारे घेतला जातो. त्याचबरोबर विक्री वाढ होण्यासाठी कोणती कोणती तंत्रे वापरावीत, किंवा वस्तू वितरण साखळी करत असताना उत्पादकांना सूचना देण्याची गरज आहे का, मार्गदर्शन देण्याची गरज आहे का, स्पष्टीकरण करण्याची गरज आहे का, याचे अचूक निर्णय विपणन संशोधनाद्वारे घेणे सहज शक्य होते. अँड लास्ट, भविष्यकालीन बाजारपेठ परिस्थितीचा अंदाज. विपणन संशोधनाद्वारे आपल्याला पुढील वर्षात किती ग्राहक येतील, किंवा कोणती फॅशन ग्राहक पसंत करतील, किंवा आपण वस्तूची विक्री करत असताना ती विक्री किती होईल याचा अंदाज बांधण्याचा जो काही आढावा आहे किंवा माहिती आहे ही विपणन संशोधनाद्वारे घेतली जाते. म्हणजेच या माहितीचा उपयोग भविष्यकालीन धोरणे ठरवण्यासाठी, भविष्यकालीन डावपेच करण्यासाठी आपल्याला उपयोगात येतो. नेक्स्ट, विपणन संशोधनाचे विपणन निर्णयामधील महत्त्व. आत्ताच आपण बघितलं विपणन संशोधनामुळे काय होतं, तर निर्णय घेण्यास मदत होते. पॉईंट नंबर 4, विपणन संशोधनाची कार्य काय, निर्णय घेण्यास मदत. आता विपणन संशोधनामध्ये विपणन निर्णयामधील महत्त्व काय आहे. विपणन संशोधन हे विपणन निर्णय घेण्यासाठी एक महत्त्वाचे तंत्र आहे. त्यामध्ये पुढील टप्प्यांचा विचार केला जातो किंवा मुद्द्यांचा विचार केला जातो. उत्पादनासंबंधी निर्णय. विपणन संशोधनाच्या व्याप्तीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक उत्पादन व सेवा हा असून त्या संदर्भात सर्व निर्णय घेणे शक्य होतात. कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे, किती करायचे, केव्हा करायचे या संबंधीचे सर्व काही निर्णय विपणन संशोधनाद्वारे घेतले जातात. म्हणून विपणन संशोधनाची मदत यासाठी होत असते. त्याचबरोबर
स्पर्धकांची माहिती, ग्राहकांच्या आवडीनिवडी, त्यांची प्रतिक्रिया, अभिप्राय इत्यादी सर्व बाबतीत उत्पादकांना मार्गदर्शन करण्याचे काम विपणन संशोधन करते. नेक्स्ट, किंमत संबंधी निर्णय. आजच्या स्पर्धात्मक परिस्थितीत जर विचार केला तर विपणन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा व संवेदनशील घटक किंमत हा आहे. वस्तूची विक्री ही किंमत घटकांवर अवलंबून असते. म्हणजेच ग्राहक किमतीवर खरेदी करण्याचा निर्णय घेत असतो. स्पर्धकांच्या किमतींना अनुसरून बाजारपेठेतील विविध घटकांच्या आधारे वस्तूची किंमत ठरविण्यास विपणन संशोधन हे उपयुक्त ठरते. नेक्स्ट, विक्री वृद्धी व वितरण संबंधी निर्णय. विक्री व वितरण संबंधी निर्णय. उत्पादकांच्या वस्तूची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून व विक्री वृद्धीची साधने कशी परिणामकारक ठरतील याबाबत विपणन संशोधन मार्गदर्शन करते. म्हणजे वस्तूची विक्री तर होतेच, परंतु विक्री होत असताना आपल्याला त्याच्यात वाढ करायची असेल तर काय करावं लागेल? उधारीची सवलत द्यायची गरज आहे का? व्यापारी सूट द्यायची गरज आहे का? का रोख सूट म्हणजे रोखीने खरेदी करत असतील तर डिस्काउंट, किंवा वितरण साखळी कशी असावी? घाऊक व्यापारी आपल्याला नियुक्त करणे गरजेचे आहे का? या सर्वांचे निर्णय हे विपणन संशोधनामुळे घेतले जातात. म्हणून विपणन संशोधन ह्या निर्णयासाठी देखील महत्त्वाचे ठरतात. जाहिरातीसंबंधी निर्णय. जाहिरात हे आज अत्यंत गरजेची बाब ही विपणनामध्ये मानली जाते. म्हणजेच महत्त्वाचे शस्त्र म्हणून पाहिले जाते. त्याची परिणामकारकता ही योग्य निर्णयावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जाहिरातीचा आकर्षक मसुदा, योग्य माध्यमाची निवड, जाहिरातीची वेळ इत्यादी सर्व निर्णयाकरता विपणन संशोधन उपयुक्त असते. नेक्स्ट, वेस्टर्न व मुद्रांकना संदर्भातील निर्णय. वेस्टर्न व मुद्रांकना संदर्भातील निर्णय म्हणजे वस्तू ही पॅकेजिंग व ब्रँडिंग या बाबतीत निर्णय घेण्यासाठी देखील विपणन संशोधन हे महत्त्वाचे ठरते. म्हणजेच यामध्ये वेस्टर्न व मुद्रांकन ही दोन विपणनाची कार्ये प्रभावी विपणनास सहाय्यक ठरतात. आकर्षक व टिकाऊ वेस्टर्न करण्यासाठी आणि लोभस मुद्रांकन ही दोन्ही घटक विपणनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. आकर्षक व टिकाऊ वेस्टर्न हे खूप महत्त्वाचे असते. वस्तूचा टिकाऊपणा, प्रतिक्रिया, ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, आवडीनिवडी काय आहेत याचा विचार करण्यासाठी विपणन संशोधन महत्त्वाची भूमिका बजावितो. नेक्स्ट, विक्रीचा कोटा ठरविणे. विपणन संशोधनामध्ये विक्रीचा कोटा म्हणजेच काय, तर विक्री करण्यासाठी विशिष्ट विभागात मागणी किती निर्माण होते याचा अंदाज घेता येतो, किंवा मागणीप्रमाणे पुरवठा करणे शक्य होते. तसेच ग्राहकांच्या भविष्यकालीन खरेदीचा अचूक अंदाज केला जातो आणि भविष्यात आपल्या वस्तू किंवा सेवेची एकूण विक्री किती होईल याबाबत निर्णय घेण्यास मदत होते. नेक्स्ट, बाजारपेठ विषयक धोरणे. उत्पादकांना बाजारपेठ विषयक धोरणे आखण्यासाठी विपणन संशोधन उपयुक्त ठरते. कारण बाजारातील केंद्रबिंदू कोण आहे? ग्राहक. ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, ग्राहकांचा अभिप्राय काय आहे, क्रयशक्ती काय, फॅशन काय, या सर्व गोष्टींचा विचार विपणन संशोधनाद्वारे प्राप्त होतो. म्हणून माहितीच्या आधारे उत्पादक आपली धोरणे ठरवित असतात. याचबरोबर बाजारपेठ विषयक धोरणे ही आखल्यानंतर वस्तूसाठ्याविषयी निर्णय देखील विपणन संशोधनाद्वारे केले जातात. जे वस्तूसाठा किंवा त्या संबंधित धोरणे ही देखील विपणन संशोधन
द्वारे ठरवले जातात. साठ्याची धोरणे आखण्यासाठी कोणकोणत्या अडचणी निर्माण होतात याची देखील उपाययोजना विपणन संशोधन सुचविते. थोडक्यात काय, हे जे सर्ववरील निर्णय आहेत यासाठी विपणन संशोधन मदत करते. मग ते उत्पादनाबाबतीत असो, किमती बाबतीत असो, वस्तू व सेवाच्या विक्री व वृद्धी बाबतीत असो, त्याचप्रमाणे वितरणाबाबतीत असो, त्या वस्तूची जाहिराती बाबतीत असो, वस्तूच्या वेष्टन व मुद्रांकनाबाबतीत असो, विक्रीचा कोटा ठरविणे किंवा धोरण ठरविणे आणि वस्तू विक्रीसाठी साठ्याविषयी निर्णय घेणे हा खूप महत्त्वाचा सर्व निर्णय विपणन संशोधनाद्वारे घेतले जातात. जाहिरात जास्त परिणामकारक कशी होईल किंवा वस्तूची किंमत निश्चिती कशी करावी, विक्री वाढ करण्यासाठी कोणते तंत्रे वापरावी किंवा उत्पादकांना सूचना किंवा मार्गदर्शन करण्यासाठी विपणन संशोधन हे खूप महत्त्वाचे ठरते आणि या सर्व संबंधित अचूक निर्णय देण्याचे कार्य विपणन संशोधनामुळे सहज होते. आता जसं विपणन संशोधनाचे आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे महत्त्व आहे किंवा विपणन संशोधनाची काही कार्य आहेत, ती कार्य साध्य करण्यासाठी विपणन संशोधन उपयोगात ठरते. त्याचप्रमाणे विपणन संशोधनाच्या मर्यादा आहेत. जसं प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत. विपणन संशोधन हे महत्त्वाचे आहेच किंवा त्याचे काही फायदे आहेच, परंतु काही मर्यादा आहेत, त्या आपण बघूयात. विपणन संशोधनाच्या मर्यादांमध्ये आधुनिक बाजारपेठेत जरी विपणन संशोधन आवश्यक असेल किंवा ते एक स्वतंत्र शास्त्र आहे, व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त आहे, ही वास्तविकता असेल तरी देखील विपणन संशोधन करण्यासाठी काही मर्यादा पडतात. त्यातली पहिली, बाजारपेठेत संशोधनाची परिणामकारकता माहिती संकल्पनावरून अवलंबून. जी काही माहिती संकलित केली जाते त्याच आधारावर प्रत्यक्षात भविष्यकालीन निर्णय घेतले जातात. म्हणजे उदाहरणार्थ बघूया. समजा मगासच मी उदाहरण देईन, तळा बाजारपेठेचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर तळ्या बाजारपेठेमध्ये असलेले ग्राहक कोणते आहेत, त्यांची क्रयशक्ती किती आहे, मग ग्राहकांची वर्गीकरण करणे गरजेचे आहे. म्हणजे ग्राहकांचं काय आहे, उत्पन्न किती आहे, किती पुरुष आहेत, किती स्त्री आहेत, कोणत्या वयोगटातील ग्राहक आहेत, त्यांची वारंवार खरेदी करण्याची वृत्ती कोणती आहे, कोणत्या वस्तूंना मागणी जास्त आहे. ही जर माहिती खरी मिळाली तरच येणारा निष्कर्ष किंवा भविष्यकाळात घेतले जाणारे निर्णय हे बरोबर ठरतील. परंतु माहिती जर गोळा केलेली माहिती ही चुकीची असेल तर साहजिकच निर्णय व भविष्यकाळातील धोरणे ही चुकीची ठरू शकतात. नेक्स्ट, अचूक माहिती मिळू शकत नाही. म्हणजे विपणन संशोधन हे केवळ मानवी वर्तनाचा अभ्यास आहे, परंतु जशी म्हण आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. जर प्रॅक्टिकली आपण संशोधन करायला गेलो तर आपल्याला अनेक अनुभव येतात. म्हणजे समजा एखाद्या विषयावर संशोधन करायचं ठरवलं तर आपल्याला प्रश्नावली भरून घ्यायची असेल तरी काही व्यक्ती तयार असतात, तर काही व्यक्ती प्रश्नावली भरून देण्यासाठी तयार नसतात. किंवा मुलाखतीद्वारे विपणन संशोधन करायचं ठरलं तर मुलाखतीमध्ये प्रत्येक व्यक्ती सत्य सांगेलच असं नाही किंवा प्रत्येक व्यक्ती खोटे बोलते असंच नाही. म्हणजे शक्यता ही दोन्ही आहे की सत्यता ही पडताळणी अशक्य आहे किंवा खोटं सांगितलं आहे तेही त्यावर विश्वास ठेवणंही तितकंच अवघड आहे. म्हणून अचूक माहिती ही विपणन संशोधन करताना मिळतेच असं नाही. म्हणजे 100% बरोबरच आहे असं म्हणता येत नाही. नेक्स्ट, संशोधन अहवाल अल्पायुषी. आपण विपणन संशोधन करून जो काही अहवाल बनवतो या अहवालाची जी काही व्हॅल्यू आहे किंवा आयुष्य जे आहे हे अगदी अल्पायुष्य असतं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला त्वरित लक्षात येते तर काही वेळा त्याच्यात त्वरित बदलही होतो. म्हणजेच तुम्ही फॅशन, आवडीनिवडी याचा विचार केला तर एखादी फॅशन आली तर ती तेवढ्या झटपट स्वीकारलीही जाते. पण समजा अचानक निगेटिव्ह जर त्यातून येणारा प्रतिसाद असेल तर अचानक द प्रॉडक्ट विल गोज आउट ऑफ द मार्केट, लगेचच ती बाजारपेठेमधून बाहेर पडते. म्हणजेच
संशोधनामधील जो काही अहवाल आहे हा अल्पायुष्य असतो. तुम्ही जे काही निर्णय घेतले, जी काही माहिती गोळा केली आहे ती तुम्हाला भविष्यासाठी उपयोगी असेलच असं नाही. नेक्स्ट, विपणन संशोधन करून जे काही निष्कर्ष काढले, जे काही कन्क्लुजन काढले ते काल्पनिक व अवास्तव असतात. म्हणजे काय आहे, तर आपण फक्त अंदाज वर्तवत असतो. बाजारपेठेमध्ये ग्राहक काय आहेत, त्या ग्राहकांची वागणूक काय आहे, ही कशावरून ठरवता? तुम्ही अनुभवलेले जे काही अनुभव आहे यावरून. म्हणजेच हे काल्पनिक आहे किंवा अवास्तव आहेत. यामध्ये भविष्य काळामध्येच ते जे काही कल्पना केली आहे, जे काही वास्तव तुम्ही ठरवले ते खरे होतीलच असं नाही, 100% खरे असतीलच असे नाही, खरेही होतील किंवा खोटेही होतील. म्हणून निष्कर्ष हे काल्पनिक व अवास्तविक असतात. नेक्स्ट, अनुभवी व्यवस्थापनाचा अभाव. बाजारपेठ संशोधन करण्यासाठी कोणीही संशोधन केलं असं होत नाही. यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे. संशोधन करायचं असेल तर अनुभव असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही तज्ज्ञ असला पाहिजे. तज्ज्ञाविषयी काढलेले अनुमान हे योग्य असू शकत नाही. म्हणजे जर तुम्ही तज्ज्ञच नसाल, तुम्हाला त्यातनं ज्ञान नसेल आणि तुम्ही संशोधन करायला चाललाय, तर येणारं कन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष हे चूक ठरू शकतं. त्यातून येणारं जे काही परिणामकारकता आहे ही तुमची सफल होत नाही. म्हणून प्रत्यक्षात अनुभवी व्यवस्थापनाचा अभाव हा दिसून येतो. याचबरोबर बाजारपेठ व्यवस्थापकाचा विरोध. विपणन संशोधन करत असताना भविष्यकाळासाठी उपाययोजना आपल्याला आखायच्या आहेत. यासाठी विपणन संशोधन केलं जातं. परंतु अधिकारी विपणन संशोधनामध्ये सुचवलेल्या उपाययोजनेकडे दुर्लक्ष करतो. जे काही निर्णय आहेत, जे काही निष्कर्ष आहेत, त्यावरून आपल्याला भविष्यात काय केलं पाहिजे, कोणते डावपेच आखले पाहिजेत, याच्यावर भर देण्याच्या ऐवजी काय केलं जातं, त्यावर बंधन घातले जातात किंवा ते स्वीकारले जात नाहीत. उपाययोजनांचा प्रत्यक्ष कृतीमध्ये अवलंब केला जात नाही. त्यामुळे जे काही काम केलं आहे, जे काही संशोधन केलं आहे ते काही वेळा निरर्थक होण्याची सुद्धा शक्यता असते. नेक्स्ट, जास्त खर्चिक. संशोधन करणे म्हणजे ही काही आज तुम्ही लगेच उठला आणि संशोधन केलं असं होत नाही. संशोधन करणे म्हणजेच काय? पहिल्यांदा एखादा प्रश्न ठरविला, या प्रश्नावर तुम्ही एखादं ठिकाण ठरविलं, या ठिकाणानंतर प्रत्यक्षात त्याची माहिती आकडेवारी गोळा केली. इतकंच केलं म्हणजे संशोधन आहे का? नाही. तर संशोधन माहिती आकडेवारी गोळा केल्यानंतर त्याच्यावर तथ्य संकलीकरण करणं, सारणीकरण करणं, विश्लेषण करणं म्हणजे डेटा ॲनालिसिस, डेटा कलेक्शन, डेटा इंटरप्रिटेशन हे सगळं करावं लागतं. मग यासाठी तुम्हाला स्टॅटिस्टिकल एक्सपर्ट पाहिजे, सायकॉलॉजीशी रिलेटेड तुमचा जर सब्जेक्ट असेल तर सायकॉलॉजिस्ट पाहिजे, सोशल रिसर्च असेल तर सोशलिस्ट पाहिजे, कम्प्युटर असेल तर कम्प्युटराईजमधला एक्सपर्ट्स पाहिजे. या सगळ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. म्हणजेच या सगळ्या तज्ज्ञांना द्यावा लागणारा पगार हा देखील विचारात घेतला जातो. म्हणून विपणन संशोधन करणे हे खर्चिक आहे. प्रत्येक कंपनीला जरी इच्छा असेल तरी प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरी कंपनी टू डू मार्केटिंग रिसर्च. प्रत्येक कंपनीला आर्थिकदृष्ट्या ती परवडतेच असं नाही. आणि क्रियाशून्य स्वरूप. क्रियाशून्य स्वरूप म्हणजेच काय? विपणन संशोधन हे आपण निर्णय घेण्यासाठी करत असतो, मार्ग दाखवण्यासाठी करत असतो, पण काही वेळा ही प्रक्रिया क्रियाशून्य ठरते. उलट त्याच्यावर टीकाच केली जाते. तुम्ही जे संशोधन केलं आहे ते कसं चुकीचं केलं आहे, तुमच्या संशोधनामध्ये काय दुर्गुण आहेत याच्यावर भर दिला जातो. आणि मग आपल्याला जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या बाजूला राहून जातात. पुन्हा एकदा आपण सारांश बघूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, तर विपणन संशोधनाची कार्यांमध्ये ग्राहकांच्या प्रतिक्रिया किंवा दृष्टिकोनाचे मूल्यमापन करणे, उत्पादकास येणाऱ्या अडचणींवर स्पष्टीकरण करणे, निर्णय घेण्यास मदत करणे, भविष्यकालीन बाजारपेठेचा अंदाज घेणे, अनेक कार्ये केली जातात. विपणन संशोधनामध्ये विपणन निर्णयामधील महत्त्व,
कोणते कोणते निर्णय घेतले जातात? बाजारपेठेविषयक, वस्तुसाठ्याविषयक, विक्रीचा कोटा ठरवण्याबाबत, वेष्टनाबाबतचे निर्णय, जाहिरातीसंबंधीचे निर्णय. अनेक निर्णय घेण्यासाठी विपणन संशोधन हे उपयोगात आणले जाते. परंतु त्याचं महत्त्व जरी असेल तरी काही मर्यादा आहेत. म्हणजे खर्चिक आहे, अहवाल अल्पायुष्य आहे, किंवा अचूक माहिती मिळू शकत नाही, किंवा प्रत्यक्षात खूप वेळ लागतो, वेळखाऊ प्रक्रिया आहे, किंवा क्रियाशून्य स्वरूप, केलेली क्रिया ही त्यातून फलित मिळू शकत नाही, किंवा त्यावर उलट टीकाच केली जाते. थँक्यू.